गरीबातला गरीब सुद्धा लाल किताबची मदत घेऊन तो श्रीमंत होऊ शकतो. पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंतचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. त्या आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला लाल किताब मदत करतो. आता पार्टनर हा प्रश्न विचारा तुम्ही ज्या ऍस्ट्रोलॉजरकडे जाणार त्या रिलेशन असं असेल की मोकळेपणाने ह्या विषयावर चर्चा करत नसतील तर ते लोक रिलेशन कसं तरी ढकलत नाही, नाही होत, तोडत नाही, पण मग त्यांचं बाहेर अफेअर होतं. बघा मुलांच्या बाहेर खूप मारामाऱ्या चाललेत, मुलं बिघडलेली आहेत. मंगळबध असतं. मंगळाचे 2-3 प्रकार, शुभ मंगळ, अशुभ मंगळ आणि मंगळबध. गुरु ज्याचा 7 मध्ये अजिबात पूजा पाठ करायची नाही, घरामध्ये मंदिर पण ठेवायचं नाही म्हणून सांगितलं जातं. कारण ते लोक इतके खोल त्याच्यामध्ये जातात तर त्याच्यामुळे त्यांची नाती तुटतात. काम करा, लेबर लोकांचा अपमान करू नका, दुसऱ्याला तुच्छ समजू नका. शनी कशाला त्रास देईल तुम्हाला? शनी मंदिरामध्ये सगळे जातात, लाईन लावतात, म्हणून जर एखादा चांगला माणूस गेला जो चांगल्या कंपनीमध्ये, जो सगळ्यांशी हसून खेळून बरबाद होऊन जाईल तो. शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याकडे आलेल्या आजच्या पाहुण्या आहेत जयश्रीताई मारणे. त्या लाल किताब या शास्त्राच्या तज्ज्ञ आहेत, लेखिका आहेत, अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि त्या कवयित्री पण आहेत. आज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिषशास्त्राच्या रेमेडीज पण ऐकायला मिळणार आहेत. चला भेटूया त्यांना. जयश्रीताई नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्हाला पण नमस्कार. जयश्रीताई, लाल किताब म्हणजे नक्की काय? लाल किताब ही डॉक्टर रूपचंद जोशी पंजाबचे यांनी लिहिलेली आहे. सगळं छंदामध्ये लिहिलेलं आहे. राहू जिसे मारे उसे कौन तारे, राहू जिसे तारे उसे कौन मारे, पिएगा तो जिएगा, म्हणजे असं सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. काव्यात्मक लेखन आहे ते. माणसाला आयुष्यात जगत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि मग माणूस ज्याला काही कळत नाही तो भांबावून जातो. अशा वेळी काय करणार? तर लाल किताब मध्ये तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीवरचं सोल्युशन आहे. जीवनावर कसं काय, म्हणजे माणसाच्या जीवनावर कसा तो प्रभाव टाकतो? निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो, तसंच ग्रहांचा सुद्धा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. जसं आपण आपल्या घरातून बाहेर ऑफिससाठी जातो, कामासाठी जातो, बाजारात जातो, हो की नाही, आणि मग पुन्हा घरी येतो, तसंच अंतराळामध्ये सुद्धा हे ग्रह फिरत असतात. आपले 9 ग्रह आहेत आणि मग ते फिरत असताना त्यांच्या महादशा येतात, दशा येतात, अंतर्दशा येतात, मग ते ऍक्टिव्ह होतात. मग ह्यांना पण फिरत असताना कोण भेटतं आपल्याला? कसं बाहेर गेल्यानंतर रस्त्यामध्ये आपली मैत्रीण भेटली तर आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं ना. आणि तेच कोणी आपली विरोधी भेटला तर मग तेच ग्रहांच्या बाबतीत पण होत असतं. ते जेव्हा फिरत असतात तेव्हा त्यांची कोणाशी टक्कर होते, ते कधी चुकीच्या जागेवर जात असतात, मग त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. कुंडलीतली 12 घरं म्हणजे पहिल्या घरापासून 12व्या घरापर्यंतचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. आणि त्या आयुष्यातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला लाल किताब मदत करते. लाल किताबचे जे रेमेडीज आहेत त्या मग प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी होतात का? मग लग्न ठरत असतील, लग्न झाल्यानंतर सुद्धा डिवोर्स पर्यंतचे प्रॉब्लेम्स असतात, सगळं कळतं तुम्हाला. शिक्षणाचं असेल, जसं आपल्याला आयुष्यात जगत असताना अडचणी येतात, मग आपण आजारी पडले की डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे का जातो आपण? आपल्या शरीरात काहीतरी बिघाड झालेला असतो, बरोबर की नाही? बरोबर. ते बिघाड का होतो? कोणती तरी गोष्ट अति झाल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे आपल्या शरीराचा बॅलन्स बिघडतो आणि म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, बरोबर की नाही? तसंच ग्रहांचं पण असतं. एखाद्या ग्रहाची एनर्जी अति झाली किंवा कमी झाली, ते इनबॅलन्स झाले की मग माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या घटना घडायला लागतात त्यानुसार. आणि कुठलीही व्यक्ती चांगली किंवा वाईट नसते. त्याच्या ग्रहांची, त्याच्या पत्रिकेमध्ये त्याच्या ग्रहांची जशी प्लेसमेंट असेल, कोणी पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट असं नसतं. त्यामुळे माणसाने, मला वाटतं बरेच लोक हे असतात, पत्रिका घेऊन इकडे तिकडे, माझ्या मुलाची पत्रिका बघा, माझ्या नवऱ्याची पत्रिका बघा, बरोबर की नाही? आयुष्यात आपण काय करत असतो? नेहमी दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करत असतो की माझ्या सगळं मनासारखं व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? की तो असा करतो किंवा ती अशी करते, कोणी असलं तरी, मुलगा असो किंवा मुलगी असो, तर ते काय करतात? दुसऱ्याला बदलायला जातात. मी म्हणते त्यांच्या पत्रिका दाखवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा चार्ट दाखवा. तुम्ही स्वतःचा चार्ट दाखवा आणि स्वतःवर काम करा. तुमच्या नशिबात असेल तर ते होणार ना. काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याच्यामध्ये काय अडचणी येत आहेत, तुमचा चार्ट बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, बरोबर की नाही? आणि त्याचे उपाय केले की मग तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांची पत्रिका दाखवण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांवर ब्लेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा चार्ट दाखवा आणि स्वतःवर काम करा. पत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. लग्नाच्या वेळी जातात,
म्हणजे ही गुण मिळवण्याची पद्धत आहे ना, पूर्वीच्या काळी 2-3 दिवस लागायचे. आता तुमच्याकडे ऍप आहेत, मुलं सुद्धा बघतात. हो 19 गुण मिळाले, 36 गुण मिळाले. रामाच्या आणि सीतेची 36 पैकी 36 गुण जुळले होते, काय झालं? बर, म्हणजे 36 गुण पण जुळून आले. हा, त्याने जुळू नये असं नाही, त्या गुणांना काही म्हणजे हे नाही, म्हणजे हे एक तुमचं टेक्निकली झालं. हा हा पत्रिका मिळवताना काय बघायला पाहिजे की त्याचं लग्न ठरवताना लग्न कुठल्या 3 स्तरावर ठरवलं जातं. शारीरिक स्तर, मानसिक स्तर आणि आत्मिक स्तर. मग त्याचे पत्रिकेमध्ये चंद्र मंगल कसे आहेत, कुठल्या कंडिशन मध्ये आहेत. चंद्र म्हणजे मनाचा कारक. मंगल म्हणजे शरीर, मुलाची बॉडी कशी आहे. सूर्य म्हणजे आत्म्याचा कारक, आत्म्याचा आत्म्याशी संबंध हा सर्वोच्च संबंध मानला जातो. बरोबर, ते बघून सांगितलं जातं. तुम्हाला पत्रिकेमध्ये हे सुद्धा कळतं, पण ते कोणी विचारत नाही. पत्रिका जुळते का बघा, किती गुण पडते. अरे पण लग्नानंतर काय होणार आहे तुम्हाला कळतं, ते त्याच्यामध्ये बघितलं. तुम्हाला चांगल्या ऍस्ट्रोलॉजरकडे तुम्ही गेलात ना, तर तो तुम्हाला सांगणार लग्नानंतर मारपिटाई होणार आहे, लढाई होणार आहेत, भांडणं होणार आहेत किंवा संबंध तुटणार आहेत. ते खरं तसंच घडतं. हा, आणि घडतं. आणि तुम्ही बघताय आजकाल लग्न टिकत नाहीत. का नाही टिकत आहेत? पण त्याच्या मागचं खरं तर डेप्थ मध्ये जाऊन विचारायला पाहिजे. कारण बघा, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही होत. मग ते पत्रिका पाहताना म्हणजे आता तुम्ही म्हणालात कोणी उठून ऍपवर सुद्धा गुण बघतात. मग खरं पत्रिका पाहताना काय पाहायला हवं? काय अडचणी आहेत लग्न झाल्यानंतर, त्यांचा बँक बॅलन्स कसा असणार आहे, त्यांचा शुक्र कसा आहे, त्यांना मूल होणार आहे की नाही, त्यांची मानसिक स्थिती कशी, ते लोक आनंद मिळवणार की नाही, हे पण पाहिलं पाहिजे ना. तुम्ही आधी स्वतःचा चार्ट क्लिअर करून घ्या. आणि तो जो चार्ट बनलाय तुमच्या जन्माच्या वेळेला, जी आकाशामध्ये ग्रहांची प्लेसमेंट होती, ती तुम्ही तुमच्या कर्माने घेऊन आलेला आहात. बरोबर, ती ब्रह्मदेव सुद्धा बदलू शकत नाही. तुम्ही ती त्याच्यावरती काम करा की आपले ग्रह कुठे आहेत, कसे आहेत. आणि जर आहे तर आहे ते ऍक्सेप्ट करा ना. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुमचं सोल्युशन पण आहे. जगामध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम नाही की त्याच्यावर सोल्युशन नाही. शाळेमध्ये मुलांना प्रश्नाचं उत्तर लिहायला शिकवताना सांगितलं जातं की वरचा प्रश्न तसंच लिहायचा, तो कोठे आहे तो खाली लिहायचा आहे, फक्त कोठेच्या ऐवजी ते उत्तर लिहायचे. बरोबर, तसंच आहे प्रत्येक शास्त्रामध्ये. तुमच्या प्रॉब्लेम मध्येच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मला सांगा, जर तुम्ही ऍस्ट्रोलॉजरकडे गेलात आणि तुम्हाला कळालं की आपला पार्टनर असा आहे, जर तुमच्या डेस्टिनी मध्ये असं आहे, तर तुम्ही किती स्थळ नाकारणार. किंवा लग्न झाल्यानंतर जरी तुम्हाला कळालं की आणि आता मी नाही ऍडजस्ट करू शकत, तुम्ही काय करणार, काय कुठे जाणार. आताच्या पिढीला उत्सुकता असते की किंवा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं होणारा नवरा किंवा बायको कशी असेल हे अगोदर कळतं का? हो, कळतं. मग किती डिटेल मध्ये कळू शकतं? अगदी बरोबर कळू शकतो तुम्हाला. ग्रहांच्या नेचर असतात ना, तसंच त्या मुलाचा स्वभाव असतो. लग्नासाठी 7वं घर बघितलं जातं. 7व्या घरामध्ये जो ग्रह असेल तसा तुमचा स्पाऊस असतो. इतकं जुळतं? आणि हो, जुळतं. सूर्य असेल एक तर 7व्या घरामध्ये ना, लग्नासाठी कोणताच ग्रह असू नये. कोणताही ग्रह असला तरी त्रासदायक आहे. पण मी असंही बघितलं की कोणताही ग्रह नसला तरी तिथे राशी असते. 12 राशी आहेत, 12 घरं आहेत कुंडलीची आणि 9 ग्रह आहेत. मग तिथे नुसती राशी जरी असली ना त्या घराची, तरी मी डिवोर्स होताना पाहिलेले आहेत. कारण प्रत्येक ग्रहाचं एक नेचर आहे आणि त्या नेचरनुसारच तो पार्टनर वर्तन करतो. सूर्य असेल तिथे तर तुमचा पार्टनर गरम स्वभावाचा. सूर्य हा काय आहे? गरम स्वभावाचा, आग आहे. आणि आगीचं काम काय? जाळणं. रिश्ते जलने लगते. पार्टनर क्लोज येऊ देत नाही. पार्टनरला हेल्थ इश्यूज पण येतात. आणि सूर्य म्हणजे काय? राजा. मग राजाजवळ काय असतं? राजाला अहंकार पण असतो, इगो. मी राजा आहे, त्या इगो. हा, म्हणजे तुम्ही जर बेडरूम मध्ये इगो घेऊन गेलात तर ते रिलेशन राहील का? येते लक्षात की तुमच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन पण आहे. दुसऱ्या कुठल्या रेमेडी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही समजून घ्या की आपला पार्टनर सूर्य आहे, किंवा ज्याच्या पत्रिकेमध्ये त्याने पण समजून घेतलं पाहिजे की इगो ठीक आहे, इगो आहे, पण त्याला थोडस लिमिटेड करून बॅलन्स केलं तर तुमची बरीचशी कामं होतील ना. बरोबर की नाही? तुम्ही जर तुमच्या भावनांवरती थोडस नियंत्रण मिळवलं की कुठे इगो दाखवायचा, कुठे नाही. बेडरूम मध्ये नाही ना. बेडरूम ही नवरा बायकोच्या प्रेमाची जागा आहे. बरोबर.
तिथे प्रेमाचा संवाद व्हायला पाहिजे. तिथे तुम्ही कोण आहात त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तिथे शुक्र आहे. शुक्राला प्रेम पाहिजे, त्याला भोग पाहिजे. तू राजा नकोय त्याला, शुक्राला कोण पाहिजे? बेस्ट फ्रेंड पाहिजे, त्याची काळजी घेणारा, त्याच्याशी प्रेमाने बोलणारा, प्रेमाचा वर्षाव करणारा. राजाची गरज नाही शुक्राला. मग ते सूर्याने समजून घेतलं पाहिजे. जर मुलीला कळलं की बाबा आपल्या ह्या स्वभावामुळे आपल्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते किंवा आपलं नातं तुटू शकतं, हे तर तिला आधी कळलं, तर ती समजदार असेल तर ती काळजी घेईल. आणि आता लग्नाची वय वाढलीत, म्हणजे मुली मॅच्युअर आहेत. मुली म्हणा किंवा मुलगा म्हणा, मॅच्युअर आहेत. जर त्यांना समजलं की आपल्या अशा अशा स्वभावामुळे आणि नाती तुटतायत खरंच, मी का असं करू, मी का तसं करू, तो असा करतो, तो माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्हाला एक गंमत सांगते की चंद्र असतो मुलीच्या ह्याच्यामध्ये 7व्या घरामध्ये. साहजिकच आहे, बायको म्हटल्यानंतर ती स्त्री म्हटल्यानंतर लेडी म्हटल्यानंतर नटणारच, बरोबर की नाही. आणि नटल्यानंतर कुठल्याही स्त्रीला वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला कॉम्प्लिमेंट द्यावी किंवा आपलं कौतुक करावं. ती समजा बोलते की अहो मी कशी दिसते किंवा ही साडी कशी दिसते, किंवा आताच्या जनरेशन नुसार समजा ड्रेस, हा ड्रेस कसा दिसतोय, मग पण तो अजिबात बघत नाही. तो त्याच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा फोनमध्ये बिझी असतो. तो बघणार कसा सांगा मला? हे तिला नाही माहिती आणि त्यालाही नाही माहिती, तो बघणारच नाही. कारण त्याच्या 7व्या घरामध्ये केतू आहे, वरचा भागच नाही, तो बघणार कसा? आलं ग्रहांचं नेचर कळलं का तुम्हाला? ते ग्रहांच्या नेचरनुसारच वागतात. तो बघणार नाही, तो तारीफ करणार नाही. आणि हा एकदम तुम्हाला कधीच फिट अँड फाईन पण दिसणार नाही. हा एकदम लापरवाह असतो, बेपरवाह असतो. घरात आता बसला असं काय काम करत वगैरे, त्याचं काय लॅपटॉप वगैरे, कुठे अचानक जायचं झालं तो जसा आहे तसा निघणार. फिट अँड फाईन नाही, रफ अँड टफ. हे त्याचं नेचर आहे, ते तो तसाच वागणार. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी जर ठीक असतील तर तुम्ही ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ना, की बाबा तो माझं ऐकतच नाही मनापासून, किंवा मला नोटीस करत नाही, मला लक्ष देत नाही, मला अजिबात हे करत नाही, असं म्हणून काय होतं, नेहमी नेहमी वारंवार असं घडलं ना, मग पार्टनर डिसअपॉइंट होतो. कसं असणार माझा पार्टनर, हा प्रश्न विचारा तुम्ही ज्या ऍस्ट्रोलॉजरकडे जाणार त्या. त्यामध्ये मंगळ आहे. मंगळ म्हणजे पहिलवान, बॉक्सर आणि राग. मंगळाच्या माणसाला राग खूप असतो, पण तो चांगलं प्रोटेक्शन पण देतो. ज्यांच्या पार्टनर म्हणजे ज्यांच्या पत्रिकेमध्ये 7व्या घरात मंगळ असेल तर त्यांचा पार्टनर रागीट असतो. पण जशी दशा असेल, महादशा असेल, किंवा हे पण असतो ना, मांगलिक योग पण असतो, तर त्याचं सिव्हिअर किती आहे, रागाचं प्रमाण किती आहे हे पण पाहिलं जातं. त्याची पण इंटेन्सिटी असते. मग त्याची पण बघा, तुम्हाला तर ह्याच्यावरूनच उदाहरण देते सांगते मी, की एक अशी म्हणजे घडलेलं आहे असं, मी नाव वगैरे नाही सांगत, की समजा आता मुलगा आणि मुलगी, एकाचा मंगळ 4थ्या घरामध्ये, एकाचा मंगळ 8व्या घरामध्ये, नाही करू शकत. कारण का 8व्यातल्या मंगळाची इंटेन्सिटी डिग्री त्याची जास्त आहे. आपलं पती-पत्नीचं नातं कशावर टिकतं? संबंधावर टिकतं. हे दोघं एकमेकांना सॅटिस्फाय नाही करू शकत. बरं समजा त्यांचं रिलेशन असं असेल की मोकळेपणाने ह्या विषयावर चर्चा करत नसतील, तर ते लोक रिलेशन कसं तरी ढकलत नेतात, ते सॅटिस्फाय नाही होत, तोडत नाही, पण मग त्यांचं बाहेर अफेअर होतं. मंगळामध्ये डिग्री बघितली जाते. मंगळ मांगलिक दोष असेल, मांगलिक योग असेल तर त्याचा इलाज दिला जातो. मांगलिक पत्रिका असेल एखाद्याची तर त्यांनी मांगलिकशीच लग्न करायचं असं फिक्स असतं. खूप बेटर असतं, ते चांगलं असतं. कारण इन्सिक्युरिटी पण जास्त असते अशा वेळेला, समजलं काय? जर ते बरोबर नसेल ना, समजा आता समजा एक मांगलिक आहे, एक नॉन मांगलिक आहे, तर त्यांना एन्झायटी होते एकत्र आल्यानंतर, बेडरूम मध्ये आल्यानंतर. बाकी वेळेला ते सगळं ठीक असतं, ओके असतं. समजलं काय? ते इन्सिक्युअर होतात, जर आतमध्ये गेल्यावर त्यांना एन्झायटी येते. पण मग यातला त्रास जास्त कोण देतं? मांगलिक नॉन मांगलिकला देतं का नॉन मांगलिक असतं ते मांगलिकला जास्त त्रास असतो त्याचा? म्हणजे काय, का दोन्ही इक्वली एकमेकांसाठी त्रास असतो? बघा, मंगळ म्हटल्यानंतर राग आहे, खूप राग आहे. आणि रागाचं प्रमाण म्हणजे कसंही असू शकतं, तोडफोड किंवा हात उचलणं, किंवा नुसतं काही एखादा समजा नुसता बडबडतो लांबून, एखादा मारतो पण ना, लगेच हातापायीवर पण येतो, असं पण असतं प्रमाण. आजकाल बघा मुलांच्या बाहेर खूप मारामाऱ्या चालल्यात, मुलं बिघडलेली आहेत. मंगळ बध असतात. मंगळाचे 2-3 प्रकार, शुभ मंगळ, अशुभ मंगळ आणि मंगळबध असे. आता हे 7व्या घरामध्ये मंगळ असेल, तुम्हाला जनरल रेमेडी सांगते, दर मंगळवारी गाईच्या दुधामध्ये शिरा बनवून मंदिरामध्ये द्या.
7व्या घरामध्ये बुध असेल, व्हेरी स्वीट प्लॅनेट, बडबड्या, बर. बडबड बडबड करणार तुमच्याशी, प्रत्येक टॉपिकवर तो आपल्या पार्टनरशी बडबड करणार. त्याला सारखं बोलायचं असतं. हम्म. मग ते समोरच्या पार्टनरने जर नाही नीट लक्ष दिलं, त्याचं ऐकून नाही घेतलं हम्म. त्याला हम्म. त्याला तर काय होणार सांगा मला. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चांगलं नाही झालं तर तो डिसअपॉइंट होणार. बरोबर. आणि हे एकदम गोष्टी होत नाही, त्या हळूहळू गोष्टी होतात. एकदा, दोनदा, तीनदा असं. कारण प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार वागते ना. बरोबर. 7व्या घरामध्ये जर बुध असेल तर झेंडूच्या फुलाची माळ मंदिरामध्ये नेऊन देवाला घालणे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तर लग्न झाले बाबा, भांडणं व्हायला लागले, तुम्ही गेलात ऍस्ट्रॉलॉजरकडे, ऍस्ट्रॉलॉजर तर तुम्हाला देणारच उपाय, प्रश्नच नाही. पण मी एक तुम्हाला त्यांचे सिम्पटम सांगते. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला उपाय दिला म्हणजे तोच उपाय पूर्ण आहे किंवा तुम्ही जाऊ नका. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजरकडे गेलात तर तुम्हाला पूर्ण कुंडलीचं विश्लेषण होणार. हे तुम्हाला मी सिम्पटम सांगते की हे असं असल्यावर हे असं असतं. पण नातं कधी बिघडतं जेव्हा बघा कुठलीही गोष्ट घडण्यासाठी, चांगली असो किंवा वाईट असो, कोणतीही गोष्ट घडण्यासाठी युती व्हावी लागते. मला सिम्पटम निशाने सांगते की बाबा बुध असेल तर काय होणार. बुध बडबड आहे. गुरु असेल ते गुरु बघायला गेले तर बघा नाण्याच्या दोन बाजू, दोन्ही बाजूने बघायचं आपण. प्लस पॉईंट काय, मायनस पॉईंट काय. गुरु असेल तर तुम्हाला एक चांगला गायडर मिळाला. गुरु म्हणजे ज्ञान. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांग, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, इकडे नाही जायचं, गाडी फास्ट नाही चालवायची. केअरिंग नेचर. हा. पण ही व्यक्ती अतिशय धार्मिक असते. आम्ही रेमेडी देतो. आम्ही गुरु ज्याचा साथ मध्ये अजिबात पूजापाठ करायची नाही. पूजापाठ करायची नाही, देवाची पूजा करायची नाही, घरामध्ये मंदिर पण ठेवायचं नाही म्हणून सांगितलं जातं. कारण ते लोक इतके खोल त्याच्यामध्ये जातात त्याच्यामुळे त्यांची नाती तुटतात. म्हणजे ते धार्मिकतेशी इतकं ते म्हणजे खोल वाहत जातात त्याच्यामध्ये, ते नेचर बनत जातं. कारण त्यांच्याजवळ ज्ञान खूप असतं. जो ज्ञान आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना. मग आता हा जर गुरु आहे, हा ज्ञानी माणूस आहे, हा जर बेडरूम मध्ये धार्मिक ग्रंथ घेऊन वाचत बसला किंवा कीर्तन ऐकत बसला तर त्या पार्टनरचं काय होईल मला सांगा. तुझं नातं टिकेल का. लाल किताबमध्ये सांगितलं जातं गुरु 7 मध्ये आले शुक्र पळून जातात. म्हणजे समजवण्याचा काही प्रश्नच येत नाही तिथे. नाती ही अशी बिघडतात. म्हणजे ज्यांचा गुरु आहे 7 मध्ये तर त्यांनी स्वतःवर थोडं कंट्रोल करा ना. तुमचं पूजापाठ जे काय आहे ते बाहेर बेडरूमच्या आत नाही. आणि त्या सारखं मत ह्या गुरुजींचं प्रवचन ऐकलं ते हे झालं. शुक्र आहे तो तुमचा पार्टनर, त्याला तुमच्या ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्याला काही लेणं देणं नाही कशाशी. तो शुक्राचार्य आहे, लक्ष्मी आहे, भोगकारक आहे. तो बेडरूम मध्ये कशासाठी येतोय हे समजून घ्या ना. तुम्ही तिथे प्रवचन कीर्तन ऐकत बसल्या मग त्यांना सांगितलं, म्हणून त्यांना सांगितलेलं आहे खास की घरामध्ये मंदिरच ठेवू नका, पूजापाठ अजिबात करू नका. कारण असं सांगितल्याशिवाय, भय घातल्याशिवाय कोणी ऐकत नाही. बरोबर. मग गुरुचं एक बाजू अशी आहे तर एक बाजू तशी आहे. आणि तो मार्गदर्शक पण तुमचा वाटाड आहे. गुरु मार्ग दाखवणारा पण असतो. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो मार्गदर्शन करणारा पण ठरतो. म्हणजे प्लस पॉईंट आहेत, मायनस पॉईंट आहेत. हेच आहे की तुम्ही ऍक्सेप्ट करा की आपल्या जोडीदारामध्ये काय प्लस आहे आणि काय ऍक्सेप्ट आहे. तर तुम्हाला काय करावं नाही लागणार, फक्त समजून घ्यायचे. शुक्र असेल तो एकटा असेल तरी चांगलं नाही. अफेअर होण्याचे चान्सेस असतात, 2 लग्न होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला रेमेडी दिली जाते ज्योतिषाकडून की चावल मंदिरामध्ये नेऊन द्या किंवा काय. त्या ग्रहांची एनर्जी काढली जाते, ग्रहांची एनर्जी वीक केली जाते. उपाय पण त्या कुंडली जर योग असेल की अफेअर होईल, 2 लग्न होतील, उपाय दिले जातात ना. आणि या उपायांनी फरक पडतो. पडतो. एनर्जीचा खेळ आहे सगळा. तुम्हाला उपाय म्हणजे कसे दिले जातात, जसे तुमचे प्रॉब्लेम असतील, प्रॉब्लेमचा जसं परिणाम असेल, म्हणजे खूप क्रिटिकल प्रॉब्लेम असेल, मग काही उपाय तुम्हाला पाण्यात सोडण्याचे देतात. ज्या एनर्जीमुळे घातक बिमाऱ्या होत आहेत तुम्हाला किंवा काही त्रास होतोय, मग तुमच्या हातून त्या वस्तू म्हणजे ती एनर्जी तुमच्यापासून दूर केली जाते. वीराने जमीन में दबाना, जलप्रवाह करणं, मंदिरामध्ये पाठवलं म्हणजे काय की तुमच्या त्या ग्रहाला शुभ केलं जातं, प्रबल केलं जातं, बळ दिलं जातं. आणि बाहेर सोडलं जातं म्हणजे त्याची एनर्जी तुमच्या ऑरा मंडल मधून वीक केली जाते. एनर्जी बॅलन्स करायचे. जे वाढलंय ते कमी, जे एकदम कमी आहे त्याच्यासाठी बल द्यायचे. हाच आहे सगळीकडे खेळ. सगळा एनर्जीचा गेम आहे. शनी आले, शने
शनी म्हणजे काय कोल्ड नेचर, हम्म, आणि शनी संन्यासी पण आहे, हम्म. बुढा आहे, सारखं प्रत्येक गोष्टीत कायदा सांगणार तुम्हाला. असं नाही करायचं म्हणजे नाही करायचं, सिग्नल नाही तोडायचं, रस्त्याच्या ह्या बाजूनेच चालायचं. हे इथे कोणी ठेवलं, ते तिथे कोणी ठेवलं. पण आपल्याला त्याचा त्रास होतो, पण हा माणसाला कोण समजून घेत नाही. हा शनी आहे ना, की तो स्वतःच्या कुटुंबाच्या मुलांच्या पाठीशी एकदम पहाडासारखा उभा असतो. त्याला स्वतःचा काही विचार नसतो, तो स्वतःचा विचार कधी करत नाही, सगळं त्याच्या कुटुंबाचाच विचार करतो. तर प्रत्येक गोष्टीत तो नियम सांगणार तुम्हाला. मग तो पण नाही ना, आणि ह्याच्याकडे सगळं असतं, पैसा बिसा सगळं असतं, भौतिक सुख साधण्यासाठी हा खूप चांगला आहे. शनी असणं. हा, पण नॉट फॉर गुड इमोशनल रिलेशन. याच्याजवळ इमोशन नाही आहेत, हार्ड वर्किंग, बर, काम काम काम, मेहनत, मग असे त्यांचे स्वभाव आहेत. किती छान पद्धतीने तुम्ही सांगताय, कारण अशा पद्धतीने ग्रहांकडे कधी म्हणजे पाहण्याचा योगही आला नाही. माहितीच नाही ना हा, आणि म्हणजे असं कोणी लोकांना. सांगितलंही नाही. फक्त माहिती असतं की हा ग्रह इथे असतो, पण तुम्ही जे दोन्ही बाजू सांगितल्या प्रत्येक हा. ग्रहाच्या. प्रत्येकच माणसामध्ये पण तसंच आहे ना, की थोडं चांगलं आणि थोडं वाईट आहे. हो, आणि ऍक्सेप्टन्स आणि हा, निग्लेक्ट की पण तुम्ही करता आलं हा, पाहिजे. की तुम्हाला ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे. तुम्हाला जर दोन माणसांना एकत्र राहायचे, हम्म, हे काय भातुकलीचा खेळ नाही, वास्तव वेगळं आहे, रियालिटी वेगळी आहे. आज मुलं मुली दोघेही बाहेर जातात, जॉब करतायत. हम्म. संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ खरंच राहिलेला नाहीये. ते पूर्वी समजा ते गाण्यामध्ये होतं ते ठीक आहे, भातुकलीच्या खेळामध्ये. आता नाहीये, आता संघर्षपूर्ण जीवन आहे, प्रत्येकाला झगडावं लागतंय, आणि त्याच्यामध्ये कोणाच्या तरी साथीने आपल्याला पुढे जायचंय. मला हेच सांगायचे, मुलगा असो मुलगी असो, की तुम्ही असे एकमेकांचे दोष काढत बसू नका, ऍक्सेप्ट करा. तुम्ही तुमच्या चार्ट नीट समजून घ्या, काय होणार आहे काय नाही होणार आहे. म्हणजे मनाची तयारी अगोदर हा, करून की तुम्ही मनाची तयारी. तुमच्या आई वडिलांनी नाही केलं का एकमेकांना ऍक्सेप्ट? ते एक समजा आई वडील म्हणजे गेल्या 40 वर्षापूर्वीचे, म्हणजे आमचा जमाना समजा, की आमच्याजवळ ज्ञानच नव्हतं, आम्हाला कोणी सांगणारं पण नव्हतं, पण तुमच्याजवळ आता ज्ञानाचं भांडार पूर्ण ओपन आहे जग. तुम्ही 1 सेकंदामध्ये कुठलीही माहिती काढू शकता, मोबाईल आहे तुमच्या हातात. बरोबर, हे बरोबर. त्या काळामध्ये आम्हाला ज्ञान देणारं कोण नव्हतं. संसार म्हणजे काय, नवरा बायको म्हणजे काय, हे समजणे पूर्वीच आमची लग्न होत होती आणि संसारातल्या जबाबदाऱ्या आमच्या आदळत होत्या. पण आता तसं नाही, तुम्हाला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर काय होणार आहे, लग्न झाल्यानंतर मुलाच्या घरी कोण आहेत मेंबर, किती मेंबर आहेत, लग्नानंतर आपल्याला कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत, आपलं फायनान्स कोण आणि कसं सांभाळणार आहे, किती खर्च होणार आहे, किंवा काय कसं असणार आहे आपलं लाईफ, आपण कामावर जाणार आहोत, घरातली काय काम आहेत, कोण कसं सांभाळ, ह्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? लग्नाआधी तुम्ही ठरल्यापासून भेटता, आणि लग्नाआधी मस्त एकमेकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असता, मग लग्नानंतर तसं का नाही करत? लग्न झालं की लगेच एकमेकांना गृहीत धरायला लागतं. आता हा लग्नाचा विषय चालूच आहे. आणखीन एक मला प्रश्न असा पडला, की तुम्ही आता सांगितलं की पत्रिका म्हणजे आपला पूर्ण आरसा असू शकतो, की हो. तुम्हाला खूप काही कळेल की आयुष्यात काय घडणार आहे. पण मग अशी जोडपी आहेत की जी लव्ह मॅरेज करतात, इतकी प्रेमामध्ये ते गुरफटलेले असतात की त्यांना पत्रिकेशी काही घेणं देणं नसतं, आणि हा मानवी स्वभाव आहे. बरोबर. मग तिथे काय सांगाल, की लग्न झाल्यानंतर जर कळलं अरे तिथे त्यांनी जर लग्नाच्या आधी पत्रिका नाही बघितली, हा. लग्न झाल्यानंतर कशाला बघतील ते? तिथे त्यांनी ऍक्सेप्ट केले, अच्छा, ऍक्सेप्ट केले. त्यांचं प्रेम, आत्मिक प्रेम, तुम्हाला मी मगाशी बोलले, आत्म्याचा आत्म्याशी संबंध, सर्वोच्च संबंध, हा प्रेमाचा खेळ की त्यांनी स्वीकारले. संसार दोघांचा आहे, दोघांनी मिळून ती जबाबदारी उचलली पाहिजे. जर त्याच्यामध्ये काही दोष आहेत, त्याच्यामध्ये 10 दोष आहेत, 1 बोट त्याच्याकडे, 4 बोट माझ्याकडे आहेत. ताई आता आणखीन एक प्रश्न असा आहे, लग्नाच्या ह्याच्यातच सुरू आहे तर, की कुंडलीत हे पण कळत असेल की मुलं होणार आहेत नाही होणार हो, आहेत. कळतं. मग मुलं त्याच्यासाठी होणार आहेत ते पण कळतं. तुम्हाला सांगते, मुलं कशी होणार आहेत, सहजासहजी होणार आहेत का खूप हॉस्पिटलचं ते सुद्धा असतं. हा त्रास होणार आहेच, आणि काय ते बोलतात सिझरिन, सिझरिन होणार आहे, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणारच नाही, सगळं कळतं. करिअर विषयी मुलांच्या काय सांगू शकता? लाल किताबमध्ये असं आहे की करिअर सुद्धा कळतं मुलांचं? हो हो, ग्रहांनुसार. ज्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ चांगलं असेल तर त्याने आर्मीमध्ये, पोलीसमध्ये जावं. बर ते लोक डॉक्टर पण बनू शकतात, चांगले सर्जन पण बनू शकतात. बर शुक्र असेल तर लक्झरी टाईप बिझनेस मध्ये जाऊ शकतात. बुध असेल तर कुठलंही रिसर्च करू शकतात. ज्ञान, बुद्धीचं कारक.
अशा प्रकारे बघितलं जातं. आणि बरं. तसं त्यांना ते रेमेडी दिली जाते, सल्ला दिला जातो, मग ह्याच्यात रेमेडीज म्हणजे काय, कशासाठी वापरतात? उपाय दिले जातात, एनर्जी चेंज केली जाते. काय प्रॉब्लेम आहे बाबा, त्या ग्रहावर कोणाची दृष्टी आहे का, ग्रह चुकीच्या जागेवर बसलंय का, बर. हे पाहिलं जातं आणि तसे उपाय दिले जातात. पालकांचा हट्ट असतो की नाही ह्याला मेडिकललाच घालायचं, पण त्याला आर्मीमध्ये जायचं असतं. त्याच्यामध्ये देशभक्ती कुठून भरलेली असते. पण जर त्यांना कळालं, समजा आई वडील गेले सुज्ञपणाने एखाद्या ऍस्ट्रोलॉजरकडे आणि त्यांनी पण ते ऍक्सेप्ट केलं, तर त्यांचा वेळ नाही का वाचणार, अगदी आणि त्या मुलाला पण आनंद मिळेल ना. ताई, आणखी एक प्रश्न असा आहे की प्रत्येक घरांमध्ये काहीतरी आजारपण असतं, किंवा अशी घरं पण मी पाहिलीत की एकामागून एक कंटिन्यू आजारपण सुरूच असतात. मग ते सगळ्यांच्याच पत्रिका खराब असतात का काय, ग्रहांचे खूप प्रॉब्लेम असतात? ते ग्रहांच्या दशा वगैरे असतील ना, तसे ते प्रॉब्लेम येतात. जर अशी आजारपण आली ना, समजा, म्हणजे मी जनरल रेमेडी सांगते की समजा आता आई आजारी पडली, नंतर वडील आजारी पडले, म्हणजे एका पाठोपाठ एक, तर मग त्यांनी काय करायचंय की असं एक भोपळा असतो बघा भाजीवाल्याकडे, कद्दू बोलतात त्याला, मोठा भोपळा. हा, मोठा भोपळा आणायचे. म्हणजे जर असं झालं 4-5 जण घरामध्ये, 4 मेंबर आहेत आणि एकानंतर एक लाईन लागली असं वाटलं, तर तो उपाय करायचा. तर तो कद्दू आणायचा आणि घरातल्या सगळ्यांना एका ठिकाणी उभं करायचं. बर. सगळे मेंबर असतील त्यांच्यावरून अँटी क्लॉकवाईज 3 वेळा उतरायचा आणि तो मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा. कुठल्याही मंदिरामध्ये? हा, कुठल्याही मंदिरामध्ये. 3 दिवस हा उपाय करायचा, बरोबर आराम मिळणार. बर. अजून असे काही वेगवेगळे उपाय अजून सांगते मी तुम्हाला बघा, ज्यांच्या काही ना मंगळ आणि शनी यांच्या ह्याच्यामध्ये आला चंद्र, की कॅन्सर, अल्सर अशा बिमाऱ्या होतात. बर. तर तुमचा डॉक्टरी उपचार आहे तो तर चालू ठेवायचाच आहे, पण त्याच्यासाठी मी 2 उपाय सांगते. त्याच्यापैकी जो उपाय तुम्ही करू शकता तो उपाय करायचा. तर कॅन्सर सारख्या आजारामध्ये जी केमोथेरपी वगैरे केली जाते, मी असं नाही म्हणत की हे उपाय दिले ऍस्ट्रोलॉजरने की लगेच त्या कॅन्सरची बिमारी बरी होईल, पण मला असं म्हणायचे ती ट्रीटमेंट जेव्हा चालू असते ना, तेव्हा त्या पेशंटला खूप त्रास होतो. बरोबर. खूप यातना होतात, त्याच्यामध्ये त्याला राहत मिळते, खूप दिलासा मिळतो. तर 2 रेमेडी मी सांगते तुम्हाला. 4 खारका घ्यायच्या, त्या पेशंटचे तिकडे ट्रीटमेंट चालू ठेवायची, आणि इकडे घरच्या गृहिणी. आणि लाल किताबचा असं आहे की कोणी उपाय करू शकतो, ब्लड रिलेशन. घरातल्या कोणी पण एकाने उपाय केला तरी चालतो. तर 4 खारका घ्यायच्या, 4 ग्लास पाणी घ्यायचं, ते उकळायच्या, ते थंड करायचं, आणि मग नंतर ते थंड झाल्यावर पाण्यामध्ये सोडायचं, जलप्रवाह करायचं. म्हणजे नदी नाले कुठे? 43 दिवस करायचं. 43 दिवसाचा हा उपाय पूर्ण झाल्यानंतर मग आठवड्यातून एकदा करायचा, शनिवारी. तुम्ही बघा 1-2-3 महिन्यामध्ये त्या पेशंटचं तुम्हाला रिपोर्ट मध्ये कळेल की किती रिपोर्ट चांगले आले, इतका फरक पडतो. जर समजा तुमच्याकडे जलप्रवाहाचं साधन नाही, काही लोक बोलतात आमच्याकडे नदीच नाहीये, पाणीच नाही, मग काय करायचं? मग त्याने काय करा, दर शनिवारी किंवा 43 दिवस आधी सुरुवात करा. आधी 43 दिवस करा, नंतर वीकली करा. 1 नारळ, 10 बदाम, 10 खारका कोणालाही दान द्या गरिबांना. 43 दिवस करा, नंतर दर शनिवारी करा. किती फरक पडतोय बघा. काही लोक असे पण आहेत की ऍस्ट्रॉलॉजर कडे जाणं अफोर्ड करू शकत नाहीत, म्हणजे तेवढेही पैसे बिचाऱ्यांकडे नाही असतात. तर मग त्यांच्यासाठी पण काही उपाय असतीलच ना, की ते खर्च करू शकत नाहीत? असतात ना, गरीबातला गरीब सुद्धा लाल किताबची मदत घेऊन तो श्रीमंत होऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये काय माहितीये का, कन्सिस्टन्सी पाहिजे, की सातत्याने लगातार म्हणून लिहिलं जातं बघा उपायामध्ये. लगातार 3 दिन लगातार, 43 डेज लगातार. मन लावून विश्वासाने करा. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, पण गरीब म्हणून राहणार नाही जर तुम्ही प्रयत्न केले तर. बरोबर. तो तुम्ही साधे उपाय करा. गरीब असेल तर तो माती तर अफोर्ड करू शकतो ना, फुकटमध्ये, फ्री मध्ये आहे. बरोबर. माती म्हणजे शुक्र आहे, आणि त्याच्या गोल गोल गोळ्या बनवा, ते सुकवा उन्हामध्ये. दररोज 1 गोळी घेऊन तुम्ही मंदिरामध्ये ठेवा. हा राजयोग आहे, बुध आणि शुक्राला एकत्र आणून केलेला. जर त्या माणसाने मनापासून दररोज 1 गोळी घेऊन मंदिरामध्ये ठेवली, त्या गोळ्या फक्त बनवायच्या, सुकवायच्या. गोल म्हणजे बुध आलं, गोल गोळी, गोल गोळी म्हणजे बुध, आणि माती म्हणजे शुक्र. हा झाला तुमचा राजयोग. पण असं नाही की तुम्ही म्हणाल गरीब आहे आणि त्यांनी मातीचे गोळे ठेवले आणि हे नाही. तुम्ही तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे, तुमचं जे काम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेहनत पण केली पाहिजे. तुम्ही तुमच्या फील्डचे बादशाह बना, मास्टर बना, प्रयत्न करा,
आणि त्याच्याबरोबर हा उपाय पण करा, बघा तुम्ही कुठे पोहोचणार. आणखीन एक राजयोग सांगते तुम्हाला, खसखस. ती एका काचेच्या बाउलमध्ये घ्या हा आणि त्याच्यामध्ये ती खसखस ठेवा आणि तो बाउल नॉर्थला म्हणजे उत्तरेकडे असं जरा थोडंसं उंचीवर ठेवा. हम्म. आता याच्या मागचं लॉजिक सांगते. खसखशीचा दाणा गोल असतो, हा. गोल वस्तू म्हणजे आली बुध, आणि पांढरा रंग म्हणजे आला शुक्र, आणि काच म्हणजे पण बुध. बर हा पण एक राजयोग आहे. 43 दिवस ठेवून दे, लक्ष नाही द्यायचं, रेमेडी करायची आणि विसरून द्यायचं नाही, आपण आपल्या कामावर फोकस करायचं. तुम्हाला 15-20 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला जाणवतं तुमच्या आजूबाजूची एनर्जी चेंज झाली, वातावरण चेंज झालेले. असे अनेक योग तुम्ही घडवून आणू शकता. पत्रिकेमध्ये पण कधी कधी योग असतात, म्हणजे गजकेसरी योग आहे, लक्ष्मीनारायण योग आहे, पण तो हे नाही होत, ऍक्टिव्ह नाही होत, कारण तसे अडचणी असतात त्याच्यामध्ये. पापी ग्रहाची दृष्टी असते, बुध पुढे शुक्र मागे, ही पण थिअरी आहे. जर बुध पुढे शुक्र मागे असेल तर तो बुध चांगला नसतो. बर म्हणजे अशा अनेक अडचणी असतात. मग त्याला पण आपल्याला हे करायचं असेल तर बघा, चांदीच्या डबीमध्ये मध ठेवायचा हा. आणि ती डबी बंद करून ती सतत स्वतःजवळ ठेवायची. हा एक लक्ष्मीनारायण योग आहे. लक्ष्मीनारायण योग त्याला. गजकेसरी योग असेल, चांदीच्या डबीमध्ये केसर भरून ती डबी जवळ ठेवा. साधे साधे औषध द्या. आई वडिलांचं, समजा एखाद्या आईचं मुलाशी पटत नाहीये, आईकडून तांदूळ घ्या आणि ते आशीर्वाद रूपी, म्हणजे पण ते बासमती घ्या आणि न तुटलेला तांदूळ, आणि तो चांदीच्या डबीमध्ये ठेवून ती डबी जवळ ठेवा. आपोआप रिलेशन चांगले होतात. ते आईनं ठेवायचं का? नाही, आईने मुलाला द्यायचे तांदूळ, मुलाने ठेवायचे जवळ. बर. हा. आणि किती प्रमाण ठेवायचं वगैरे असं काय? डबी छोटीशी असते. तुम्ही सूर्याला जल द्या, सूर्याच्या त्या पाण्यामध्ये. रविवारी उपवास ठेवा, रविवारी उपवास करा, सूर्याच्या पाण्यामध्ये थोडस गुळ टाका किंवा कुंकू टाका, त्याने तुमच्या करिअरचे, नोकरीचे योग जागतात. तुम्हाला कसला स्किनचा प्रॉब्लेम आहे, तुमचे बुध शुक्र खराब आहेत, दही लावा अंगाला, दह्याने स्नान करा किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये दही टाका. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी, आणि सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्येच असतात. बरोबर. तुम्हाला तुमची एनर्जी ऍक्टिव्ह करायची, तुम्हाला पुढे पुढे जायचंय, प्रगती करायचंय, तर काही गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करायला पाहिजे. रविवारी कोणत्या तरी एका भाजीमध्ये, गरज नसेल तरी तुम्ही तेजपत्ता टाका, सूर्याची वस्तू आहे. बर. करिअरमध्ये तुमचा अपमान होतो किंवा ऑफिस पॉलिटिक्स चालतं, तेव्हा तुम्हाला प्रमोशन मिळत नाही, तुम्ही तुमच्या सूर्याला ऍक्टिव्ह करा. त्याचबरोबर गुरुला ऍक्टिव्ह करा. गुरु सगळ्यांना कंट्रोल करू शकतो, गुरुमध्ये ती पॉवर आहे. गुरु ऍक्टिव्ह करायचं म्हणजे काय करायचं? गुरुच्या वस्तू मंदिरामध्ये द्यायच्या. समजा गुरु कमजोर असेल म्हणूनच असं होतं ना, तुमचे पैशाचे मार्ग अडतात किंवा पैसा अटकतो, कोणी पैसा देत नाही, कोणाचा बिझनेस असेल तर पैसे, धन देण्याचा आशीर्वाद गुरु देतात. किंवा आपण कुणाला दिलेले पैसे असतील ते पण गुरुशी रिलेटेड. मग तिथे काय करायचं? गुरुचे उपाय करायचे. तुम्ही आंघोळीच्या पानामध्ये हळद टाका, तुमच्या जेवणामध्ये हळदीचं प्रमाण वाढवा, हळदीचं दूध घ्या, त्याच्यामध्ये दुधामध्ये हळद टाकून, केसर टाकून ते प्या. येलो कलरच्या वस्तू, पिवळ्या वस्तू मंदिरामध्ये द्या. चण्याची डाळ द्या. जास्त प्रमाणात तो सिव्हिअर असेल, खराब असेल, खराब जागी बसला असेल तर मग तुम्हाला जलप्रवाह करायला सांगितलं जातं. काही ना काही सतत, म्हणजे आपल्याला असं केलं पाहिजे. सगळ्या वस्तू तुमच्या जवळच आहे, तुम्हाला त्यासाठी काही खास करायची गरज नाही. 7:30 म्हटलं की माणसं खूप घाबरतात. हो, तर खरंच 7:30 मध्ये प्रॉब्लेम येतात का? प्रॉब्लेम येतात, पण मी सांगेन की तुम्ही ना, म्हणजे मगाशी सांगितलं तेच की तुम्ही ऍक्सेप्ट करा. 7:30 तुम्हाला घाबरवायला येत नाही. 7:30 म्हणजे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, अवेकनिंग. शनी न्यायाची देवता आहे, हार्डवर्क. तो तुम्हाला दाखवतो. आपण जे तुम्ही म्हणता ना, हे माझं, ते माझं, हा माझा मुलगा किंवा ही माझी आई, ते खरंच तुझे आहेत का हे शनी दाखवून देतो. शनी तुम्हाला जागेवर आणतो, शनी तुम्हाला डिसिप्लिन मध्ये आणतो. त्याला 7:30 बोलतात. लोक घाबरतात का? कारण त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होतात, आणि बदल कोणाला नको असतो. बरोबर. तुम्ही जे इकडे तिकडे गेलात ना, कुठे हवेमध्ये तरंगतात, तुम्हाला जागेवर आणण्यासाठी शनिदेव आले. तुमच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असतं, ते आनंदाने स्वीकार करा. तसे बदल घडवा. कोणाचा अपमान करू नका, सन्मान करा, विद्वान लोकांचा सन्मान करा, काम करा. वाईट कृत्य काही नको. लेबर लोकांचा अपमान करू नका, दुसऱ्याला तुच्छ समजू नका. शनी कशाला त्रास देईल तुम्हाला? शनी तुम्हाला जागेवर घेऊन येतो आणि रियालिटी दाखवतो. तू बोलते ना हे माझं आहे, ते माझं आहे, बघ हे तुझं आहे का, तुम्हाला जागा करतो शनी.
आरसा दाखवतो. जेव्हा तुमचं काय म्हणतात ना, नाक दाबलं की तोंड उघडतं. जेव्हा तुमची कामं अडतात तेव्हाच तुम्हाला कळतं ना तुमच्यावर संकट आल्यावर तुम्ही मग इकडे तिकडे मदत मागायला जाता. बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला कळतं ना कोण माझं आहे आणि कोण परक आहे, कोण तुमच्या मदतीला धावून येते. आणि मग संकट आल्यावर मग माणूस जागा होतो आतून. काय नश्वर आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे. मग माणसाचं आत्मचिंतन सुरू होतं. त्यामुळे 7:30ला कोणी घाबरू नका. शनिदेव न्याय करतात. तर मग काय त्यांनी उपाय काय करावे त्यातूनही त्यांना थोडंसं दिलासा. ते गरीब लोकांना, अपंग लोकांना गोड खायला द्या. शनीचे 2 रूप आहेत. एक काल भैरव आणि एक बटूक भैरव. तर तुमच्यामध्ये खूप राग असेल, तुम्हाला एखाद्या समोरच्या माणसाला बघितलं की खूप राग येत असेल, तर मग ते काळ भैरव. ज्याचे एनर्जी चांगली आहे, जो माणूस डिप्लोमॅटिक आहे, ज्याचे सगळ्यांशी रिलेशन चांगले आहेत, त्याने चुकून सुद्धा शनीचं दान देऊ नका, नाहीतर त्याची सगळी बरबादी होईल. म्हणजे हा फरक आहे. आणि म्हणून ऍस्ट्रोलॉजरकडे जायचंय आणि सल्ला घ्यायचंय. कोणी पण शनीची वस्तू दान करून नाही चालत. तुम्हाला जर तुमच्या ग्रहांची परमिशन नसेल तर तुम्ही एक कॉइन सुद्धा कोणाला देऊ शकत नाही. तुमचा चंद्र जर 6व्या घरात असेल तर तुम्ही पाणीचा ग्लास सुद्धा देऊ शकत नाही. पाणी आपण म्हणतो ना, पाणी देणं म्हणजे पुण्याचं काम आहे, पण नाही. तुमच्या ग्रहांची मर्जीने तर तुम्ही पाणी नाही देऊ शकत. तुम्ही जर पाणी कोणाला दिलं तर तुमचं सगळं नुकसान 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 होत जाणार. मग हे प्रत्येक वेळी आता हे सगळं कळण्यासाठी प्रत्येक गोष्टीला पत्रिका घेऊनच जायचं ते का? तुम्ही गेल्यानंतर ते ऍस्ट्रोलॉजर सांगतातच तुम्हाला. काय असं प्रत्येक वेळेस जायची गरज नाही. तुम्ही लाल किताबमध्ये पर्यायच आहेत खूप. तुम्हाला पथ्य पाणी डॉक्टर पण सांगतो ना, बाबा आता तुम्हाला सर्दी झाली तर तुम्ही थंड फ्रीजचं काय खाऊ नका. तसं तुम्हाला सगळं सांगितलं जातं. जे तुमचे खराब ग्रह आहेत त्याचे उपाय दिले जातात. तुमची काही पथ्य पाणी आहेत ती सांगितली जातात तुम्हाला. काही धातू दिले जातात, धातूद्वारे पण उपचार केले जातात. तुम्हाला काही गळ्यात घालायला सांगितलं जातं किंवा हातात घालायला सांगितलं जातं, किंवा कोणी घालायचं कोणी नाही घालायचं ते पण सांगितलं जातं. अशा प्रकारे उपाय केले जातात. म्हणजे बरीच माणसं स्वतःहून काहीतरी खडे आवडतात म्हणून घालतात. नाही नाही, अजिबात नाही. बघा, हा ते बरं झालं तुम्ही बोललात ते. जर मंगळ जर बद असेल तर कुठलंही रत्न घालू नये. आणि म्हणूनच ना, ज्याचं काम त्याने करावं. तुम्ही सगळं करा पण एक ह्याच्यामध्ये एथिक मध्ये राहून करा. मंगळ बद असेल तर त्याचे परिणाम खूप बेकार असतात. ही मुलं जी बाहेर मारामाऱ्या करतायत, तुम्हाला गर्लफ्रेंड वरून वगैरे मारामाऱ्या होतात, हत्येपर्यंत जातात. एवढं मंगळ म्हणजे क्रोध एवढा त्याचा बिघडलेला असेल तर इथपर्यंत गोष्टी जातात. आणि तो जर बद असेल तर त्याला उपाय देतो ऍस्ट्रोलॉजर. आणि पालकांनी खरंच आपल्या मुलांची पत्रिका दाखवून ते करून घ्या त्याचे उपाय. नाही तर तो मुलगा पुढे आयुष्यामध्ये कधीच राईज नाही करू शकणार. रत्न घालताना पण तुम्ही ऍस्ट्रोलॉजरला विचारा की तुम्हाला ते चालणार आहे की नाही. म्हणजे कोणाला तरी सूट झालंय म्हणून आपण घालायचं नाही, दुसऱ्याचं ऐकून अजिबात नाही करायचं. तुमचा राहू खराब आहे आणि समजा तुम्ही एखाद्याला फोन गिफ्ट केला, काय होणार? तुमचं सगळं नुकसान होणार. म्हणजे आपण कोणाला काय गिफ्ट द्यायचं हा, ते सुद्धा सांगितलं जातं. तुमचं शुक्र चांगलं आहे आणि तुम्ही परफ्यूम वगैरे असं कोणाला दिलं तर ते चांगलं नाही ना. तुम्ही कोणाला काय द्यायचं ह्याचे सुद्धा नियम आहेत. तुमचा चंद्र खराब आहे, तुम्ही दूध पाणी लिक्विड चीजे अजिबात द्यायची नाहीत कोणाला. कोणी कोणाला काय द्यायचं काय नाही द्यायचं त्याचे सुद्धा नियम आहेत. शनी मंदिरामध्ये सगळे जातात, लाईन लावतात. म्हणून जर एखादा चांगला माणूस गेला, जो चांगल्या कंपनीमध्ये, जो सगळ्यांशी हसून खेळून बोलतो, ज्याचं खूप लोकांबरोबर कॉन्टॅक्ट आहे, त्याला चांगलं बिझनेसची बुद्धी आहे, चलाकी आहे, त्याच्या बायको बरोबर घरात बाहेर सगळ्यांशी संबंध चांगले आहेत, आणि असा माणूस जर दुसरा जातो म्हणून शनी मंदिरात गेला, त्याचं काम सुद्धा राहणार नाही, बरबाद होऊन जाईल तो. म्हणजे शनी मंदिरात रेग्युलर कुणीच जायचं नसतं, सांगितलेल्या लोकांनीच जायचं. दान कोणी करायचं असं मी म्हणते. हा, तुम्ही बाहेरून गेलात, नमस्कार केला, ठीक आहे, पण दान करतात तिथे जे शनीचं ते. मग लोकांना बापरे मी एवढं हे केलं ते केलं तरी असं का होतं. एखाद्याला पूजा सुद्धा मंजूर नाही ना, तुम्हाला आदेशच नाही पूजा करण्याचा. मग अशी मी सांगितलं तुम्हाला की गुरु 7 मध्ये असेल पूजा नाही करायची. काही रेमेडीज दिल्या जातात प्राण्यांना पण खायला घाला, तर त्याचं काय कसे इफेक्ट असतात? घरातली पहिली रोटी कधी खायची नसते, त्याच्यावर आपल्या पूर्वजांचा अधिकार असतो. बर. हा, तर ती पहिली रोटी काय करायची, गाईला कुत्र्याला कावळ्याला, आपल्या खिडकीत कावळा येतो त्याला खायला घाला, कुत्र्याला खायला घाला किंवा गाईला खायला घाला. तर ते गाय म्हणजे काय, शुक्र आहे, कावळा म्हणजे शनी, कुत्रा म्हणजे केतू. ह्या एका रोटीमुळे तुमचे 3 ग्रह स्ट्रॉंग होतात. तुमचे सूर्य चंद्र गुरु किती पण चांगले असू द्या, या पापी ग्रहांची कृपा असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःचं घर बांधायचंय, या ग्रहांची कृपा पाहिजेच.
अच्छा. लाल किताब हे पण सांगतं की निसर्गाचं रक्षण करा, हम्म. झाडं लावा, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, पक्ष्यांना खायला घाला, पशु पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, हम्म. सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, इथे सगळ्यांना आनंदाने राहण्याचा अधिकार आहे. बरोबर. मुलं सुद्धा ऐकत नाहीत आजकाल. तर तुम्ही बुधाचे उपाय करा. बुधाचं म्हणजे कन्यापूजन करा घरामध्ये. हम्म. परत किन्नरला हिरवा कपडा द्या. हम्म. बकरीला काळे चणे हम्म. भिजवून त्याला असं हातावर चारा, तुमचा बुध चांगला होणार. बर. परत घरामध्ये तुम्ही सरस्वती मातेचा फोटो लावा. तुम्ही स्वतः सकाळी दररोज नमस्कार करा. तुमची मुलं बरोबर बघतील. या सरस्वती मातेची नजर मुलांवर राहील. आज न उद्या ही पुस्तक लागेल किंवा ही वस्तू लागेल असं करून ना काही माणसं वर्षानुवर्ष घरामध्ये खूप भंगार जमा करतात. जी वस्तू लागायची नाही ती ताबडतोब तुम्ही बाहेर काढा. पुस्तक वाचायला आणलं, वाचलं, देऊन टाका. घरात ठेवू नका. तुमचं वाचून झालं ना, जी वस्तू तुम्ही 2 महिने वापरलेली नाही, युज नाही केली, ती घरातून काढून टाका. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी होते. अच्छा, संग्रह करायचा नाही कुठे? हा, संग्रह करायचा नाही. कारण जर समजा घरामध्ये एखाद्याचा बुध खराब असेल तर तो आणखीन खराब होत जातो. बर. घरामध्ये कुठलीही अनयूज किताबे ठेवू नका किंवा जी वस्तू तुम्ही वापरत नाही. काही लोक घरामध्ये वस्तू ठेवतात, तबला, गिटार, पण त्याची काळजी नाहीत घेत, नीट वाजवत नाहीत. ते असंच नुसतं शोला पडलेलं असतं. त्याने सुद्धा खराब ग्रहांची एनर्जी आणखीन खराब होते. बर. हा, तर असं करू नका तुम्ही. घर नेहमी साफ स्वच्छता पाहिजे. नात्यामध्ये एक मधुरता आणा. पितृदोषाचा उपाय सांगितला जातो की सगळे जे पितृदोष असेल तर खूप त्रास होतो माणसाला. मुलं बाळ होत नाहीत, त्याला पितृदोष पण कारण असतो. बर, मग त्याच्यावर उपाय म्हणजे हा, काय करायचा? तर त्याचे उपाय असे असतात की जे पण मेंबर आहेत त्या घरातले सगळे, त्या सगळ्या मेंबर कडून एक ठराविक रक्कम घेतली जाते आणि ती तुमच्या कुलदेवताला तिथे जाऊन द्यायची. बर. आजकाल नाती सांभाळत नाहीत लोक. ते आमच्याशी बोलत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टीवरून मी कशाला जाऊ त्यांच्याकडे, मी नाही जाणार, मी नाही येणार, असं होते. तर असं करू नका. म्हणूनच नात्यामध्ये मधुरता ठेवा, नाती सांभाळा, दुसऱ्यांना माफ करून पुढे जा. तुम्हाला जर प्रगती करायची, तुम्हाला जर चंद्राची कृपा पाहिजे, चंद्रमा म्हणजे कॅश, तुमचं घर, वाहन, प्रॉपर्टी, पैसा, तुम्हाला जर चंद्राची कृपा पाहिजे तर मोठ्यांचा आदर करा, मोठ्यांच्या पाया पडा. अच्छा. छोटे छोटे साधे उपाय आहेत, पण ते करा. कुलदैवताची पूजा करणं, कुलदैवताच्या दर्शनाला जाणं, हे करायचंच आहे. तिथे जयश्रीताई आल्या आणि अतिशय सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पहिली गोष्ट, लाल किताब काय हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही, त्याची तुम्ही सखोल माहिती दिलीत आणि त्याच्यावर अनेक अडचणी असतील तर काय उपाय करायचे. ताई, आता तुम्ही आलात, वेळात वेळ काढून माझ्यासाठी, आभारी आहे. धन्यवाद.